तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत। जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज यादव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी। कथेचे निवेदक आहेत छत्रपती शिवाजी महाराज। खंडोजीने केलेल्या ह्या पराक्रमाची इतनभूत कहाणी जिवाजीने आम्हाला सांगितली, तेव्हा आम्ही सुदबुद्ध झालो। खंडोजी हे नेमके काय रसायन आहे असा सवाल आम्हाला त्यावेळी पडला आणि पुढेही प्रत्येक मोहिमेला वारंवार सतावून गेला। खंडोजीने केलेला पराक्रम स्तुती रूपात मांडण्यासाठी आमच्याकडे तेव्हाही शब्द नव्हते आणि आजही नाहीत। त्याने आम्हाला सर्वात मोठ्या संकटातून सुटण्याचा मार्ग खुला करून दिला होता। अर्थातच तेव्हा आम्ही आऊसाहेबांशी चर्चा केली, सर्व माहिती त्यांच्या समोर ठेवली। आऊसाहेबांनी तोरणा मोहीम हाती घ्यावी अशी सकारात्मक सूचना केली। जी माहिती आमच्याकडे आली होती ती अतिशय गुप्त ठेवावी, अगदी दरबारी मंडळींना सुद्धा त्याची कानोकान खबर लागू देऊ नये असे आदेश आऊसाहेबांनी दिले। खंडोजीच्या माहितीप्रमाणे प्रचंडगड म्हणजे तोरणा नावाप्रमाणे प्रचंड होता, भव्य आणि उंच होता। म्हणूनच इतके दिवस त्यावर कोणी चढाई करून जिंकला नव्हता। एरवी लढाई करून तो किल्ला जिंकायचा म्हणजे निव्वळ अशक्य होते। किल्ल्याला 3 दरवाजे होते, एक वळणजाई दरवाजा, पण तो जणू कायमचा बंद केलेला आणि सर्वात दुर्लक्षित होता। चित्ता दरवाजाची वाट त्याच्या नावाप्रमाणे अतिशय निमुळती होती। कल्याणच्या दिशेला तोंड करून असलेल्या कल्याण दरवाजा प्रमुख दरवाजा होता। एरवी त्या दरवाज्यातून चढाई करून किल्ला घ्यायचा म्हणजे सरळ आपली माणसे मरणाच्या खाईत टाकण्यासारखे होते। परंतु हे सर्व आमच्यासाठी अत्यंत सोपे झाले होते, कारण आमच्या हुशार खंडोजीने त्याची संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती। 7 दिवसांनी आम्ही गडावर येत आहोत असे त्याने किल्लेदाराला सांगितले होते। ज्या दिवशी त्याला गडावर जायचे असेल त्याला माधूकडे फक्त निरोप पाठवायचा होता आणि किल्लेदार त्याच्यासाठी गडाचे दरवाजे सताड उघडणार होता। त्यासाठी त्याला कोणीच अडवू शकणार नव्हते, उलट त्याचे स्वागतच होणार होते। परंतु खंडोजीच्या एकट्या जाण्याने कार्यभार उरकत नव्हता, कारण खंडोजी सोबत मावळे जाऊ शकणार नव्हते। किल्लेदार मोठा जागरूक आणि संयमी होता। मागच्या कित्येक वर्षात त्याने किल्ला हातून जाऊ दिला नव्हता। किल्ल्यात प्रवेश करण्याची योजना आम्ही बनवली। किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी चित्ता दरवाजा उत्तम, त्याची तटबंदी भक्कम असली तरी तिकडे किल्लेदाराचे विशेष लक्ष नाही आणि दरवाजा तुलनेत इतर दरवाजांपेक्षा उंचीला कमी आहे। खंडोजी आणि जिवाजी गड चढणार होते। कल्याण दरवाजातून राजरोस ते प्रवेश करणार होते। त्यांनी किल्ल्यावर जे चमत्कार केले होते त्यामुळे किल्लेदारासहित बरेच सैनिक तो कल्याण दरवाजा खिळवून ठेवू शकणार होता। तेवढ्यात वेळेत नेतोजी काका, येशाजी, संभाजी कावजी ही मंडळी 700 मावळे घेऊन माळा घेऊन चित्ता दरवाजा पार करणार होते। गडावर खंडोजीच्या माहितीने 1500 शिबंदी आहे, ती सर्व इतरत्र पसरून असते। किल्लेदाराला काही समजण्याच्या आत किल्ला आपल्या हाती आला पाहिजे। बेसावध सैनिकांना हत्यार टाकायला लावणे आणि किल्ला काबीज करणे अशी तडप दाखवायला सर्वजण तयार झाले। आनाभाका झाल्या, बेलभंडारा उचलला गेला, बैठक संपली। परंतु आऊसाहेबांनी खंडोजी आणि नाना यांना थांबायला सांगितले। त्या मसलतीत आता आम्ही 4 उरले होतो। त्या उघड बैठकीला खलबतखान्याचे रूप आले होते। आऊसाहेब आम्हाला काय सांगणार याची आम्ही सुद्धा वाट बघत होतो। शिवबा, मोहीम तोरणा किल्ला जिंकायची आहे, इतकेच लक्षात असू द्या। किल्ल्यावर आपण खजिन्याच्या पाठीशी जात आहोत ही बाब इतरांना लक्षात येऊ देऊ नका। बाकी आई भवानी करेल ते खरे। आऊसाहेबांच्या त्या गूढ राजकारणाचा अर्थ आम्हाला त्यावेळी पूर्णपणे समजला नाही। आमच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून आऊसाहेबच पुढे बोलल्या, योग्य वेळी याचा अर्थ तुम्हाला कळेल आणि ह्या राजकारणाची फलश्रुती सुद्धा मिळेल। आम्ही त्यावेळी जेमतेम 16 वर्षाचे होतो। आऊसाहेबांच्या उत्तुंग प्रगल्भतेचा गोष्टी समजून घेण्यापेक्षा त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे आम्ही योग्य समजून त्यांच्या आदेशावर मान डोलवली। तोरणा मोहीम ही रोहिडेश्वर घेतला तशीच अजून एक
गड स्वराज्यात सामील करण्याची मोहीम आहे हेच सर्वांना माहीत होते. खंडोजी निरोप घेऊन निघाला तेव्हा आम्ही त्याला थांबवले. आम्हाला खंडोजीची काळजी वाटत होती. आम्ही त्यापोटी त्याला बोलू लागलो. अत्यल्प सैन्य असलेल्या बाजूने 700 मावळे जाणार आणि स्वतः मात्र किल्लेदार आणि अर्धी अधिक शिवबंदी ज्या बाजूने आहे त्या बाजूने जिवाजीला घेऊन एकटे जाणार. किल्लेदाराच्या बेगमला आराम मिळाला नसेल किंवा इतर काही कारणामुळे त्याच्या मनी संशय जागा झाला तर खंडोजी आम्हाला तुझी काळजी वाटते. अजूनही वेळ गेली नाही. सरळ गड चढून जाऊ. किल्ला सर करू. सामील होईल. खजाना स्वराज्यात सामील होईल. नाही राजे, विश्वास ठेवा. गडावरची शिवबंदी कापून काढायला आपल्या वाघांना वेळ लागणार नाही. पण राजे, आपण मारायचे तरी कोणाला? गडावर अर्ध्याहून अधिक आपलेच लोक आहेत, पोटा पाण्यासाठी कामाला लागलेले. माधूसारखी, माझ्या आणि ह्या जिवाजीसारखी, त्यांचा काय कसूर? उद्या गड आपल्या ताब्यात आला की ते आपली चाकरी तेवढ्याच इमानाने करतील. आपल्यासाठी हातात हत्यार घेतील. राज, तुम्ही नका काळजी करू. मी घेईल सांभाळून. माझा बाकी कशावर नाही, पण काजीबुवाच्या औषधावर विश्वास आहे. आम्ही त्याच्या बोलण्यावर मान डोलवल्या पलीकडे काहीच करू शकत नव्हतो. आज्ञा करा राज, तयारीला लागतो. अजून बरेच काम शिल्लक आहे. आम्ही मानेनेच त्याला जाण्यासाठी परवानगी दिली. खंडोजी मुजरा करून निघून गेला. खंडोजी नेहमी आमच्या मनातले बोलत असे. जे आमच्या मनात ते त्याच्या तोंडी जगदंबा कुठून देत होती ते तीच जाणो. रक्त सांडायचे ते कुणाचे? ती सुद्धा आपलीच लोक आहेत. उद्या आमच्या पायावर इनाम वाहतील. स्वराज्याचा डाव शून्यातून सुरू करायचा तो असाच, एक एक माणूस जोडून आणि इनाम जडवून. नियोजित दिवशी ठरल्याप्रमाणे मोहिमेला तोंड फुटले. फकीराच्या वेशात खंडोजी आणि त्याचा जोडीदार म्हणून जिवाजी कल्याण दरवाज्यात आल्याची वर्दी किल्लेदाराला मिळाली. खंडोजीने माधूकडे आधीच निरोप पाठवला होता. किल्लेदार ज्या तडफेने फकीराचे स्वागत करायला दरवाज्यात आला त्यावरून खंडोजी समजून गेला की काजीबुवाच्या औषधाने असर केला होता. त्याने मनोमन काजीबुवाला धन्यवाद दिला. किल्लेदाराने फकीराला समोर बघताच वाकून नमस्कार केला. फकीराने नेहमीप्रमाणे आपली स्फटिक माळ ओढत असेल हात त्याच्या डोक्यावर ठेवला. गडावरची अर्धी अधिक गर्दी त्याचे आशीर्वाद घ्यायला कल्याण दरवाजाजवळ येऊन ठेपली होती. किल्लेदार सुद्धा त्यांना तेथे जमण्यापासून अडवू शकला नव्हता. मागच्या 7 दिवसात फकीराने गडावर केलेल्या काळ्या जादूचे प्रयोग आणि त्यातून बेगमच्या तब्येतीतील झालेली थोडीफार सुधारणा हाच चर्चेचा विषय होता. समस्या प्रत्येकाकडे होती. आपली समस्या फकीराला सांगता आली नाही तर त्याची पायधूळ मस्तकी लावायला मिळावी म्हणून प्रत्येकाने किल्लेदाराची परवानगी घेतली होती. आपकी खदमीत का सारा बंदोबस्त किया है. आज मना मत करना. बेगम भी आपको दर्शन के लिए ताक लगाई हुई है. खंडोजीच्या कानावर त्याचे शब्द पडत होते. समोर येऊन पाया पडणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या डोक्यावर तो हात ठेवण्याचे नाटक करीत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्थिर होते, परंतु मनात कालवा कालव सुरू होती. त्याचे सर्व लक्ष अजून काही हालचाल कशी होत नाही याकडे लागले होते. दरवाजावर आलेली सर्व शिवबंदी आपापल्या जागेवर जाण्याआधीच कूच व्हायला हवी होती, नाहीतर सर्व खेळ बिघडणार म्हणून खंडोजी चिंताग्रस्त झाला होता. तो सर्वांना मन मोकळेपणाने आशीर्वाद देत होता. त्याला ती गर्दी तिथे जमेल तेवढा वेळ थोपवून ठेवायची होती. त्याला जास्त वेळ ती कसरत करावी लागली नाही. एक सैनिक धावत मोठ्याने ओरडत आला, दुश्मन हमला, दुश्मन किले में घुस आया है. त्या पाठोपाठ अजून 3-4 सैनिक धावत आले. अचानक सुरू झालेल्या आरडाओरड त्यामुळे खंडोजीकडे उभे असलेले सर्वजण गोंधळले. किल्लेदार सुन्न होऊन त्याच्या दिशेने धावत येणाऱ्या सैनिकाकडे बघत होता. त्याला त्या गोंधळाचा अर्थ लागल्यावर मात्र त्याची तलवार म्यानातून बाहेर पडली. आजूबाजूला उभे असणाऱ्या सैनिकांच्या तलवारी सुद्धा सज्ज झाल्या. कडवा पठाण किल्लेदार तैमूर खान आपली तलवार म्यानातून बाहेर ओढत ओरडला, क्या बकवास करते हो, कौन दुश्मन, दरवाजा बंद कर दो, खतरे का नगाड़ा बजाओ, जो दुश्मन दिखे उसे काट डालो, एक भी दुश्मन जिंदा नहीं बचना चाहिए. किल्लेदार भराभर आदेश देत होता. दुश्मनांचे नाव ऐकताच त्याच्यातला वीर योद्धा जागा झाला. किल्लेदार आपल्या निवडक 10 मावळ्यांसही फकीरासोबत उभा होता. मेरे साथ आइए बाबा. ज्या फकीराने त्याच्या किल्ल्यात सुरुंग लावला त्या फकीररूपी खंडोजीला तो आपल्या मालात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू होते. तो आपल्या आजूबाजूला असलेल्या सैनिकांवर ओरडत होता,
पता करो, अचानक ये दुश्मन हमारे किले में कहां से घुसा है। आदेश देता देता त्याने एक वेळ फकीराकडे वळून पाहिले. फकीराच्या चेहऱ्यावर भाव बदललेला दिसले आणि किल्लेदाराचे ओरडणे थांबले. तो एकटक फकीराकडे बघू लागला. त्यावेळी मात्र खंडोजीला आपले सोंग पुढे सुरू ठेवता आले नाही. तैमूर खान ओरडला, कौन हो तुम? खंडोजी काहीच बोलला नाही, फक्त हसला. मुळात आता खंडोजीला सोंग करायची काहीच गरज नव्हती. किल्लेदार समजून गेला. त्याच्या तोंडातून आदेश सुटला, पकड लो इस हरामखोर को, यही लाया है काफिरों को यहाँ. आदेश होताच आतापर्यंत फकीराच्या बाजूने त्याला वाचवण्याच्या पवित्रात उभे असलेले सैनिक त्याला पकडण्यासाठी त्याच्या अंगावर धावले. जिवाजी घाबरला, कारण दोघांपैकी कोणाकडे कुठलेही हत्यार नव्हते. खंडोजी एक वेळ किल्लेदाराकडे बघून हसला. त्याने आपल्या झोळीत हात घातला आणि झोळीतली राख अंगावर येणाऱ्या सैनिकांच्या डोळ्यात फेकली. सैनिक डोळे चोळत होते. किल्लेदार थांबणार नव्हता. तो स्वतः खंडोजीवर आवेशात चालून गेला. खंडोजीने तैमूर नावाच्या ह्या किल्लेदार पठाणाच्या बहादुरीचे किस्से ऐकले होते. किल्लेदाराचे आवेशपूर्ण वार तो कसेबसे चुकू लागला. तैमूरने खंडोजीच्या पोटात तलवार खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा खंडोजीने आपली झोळी आडवी केली. तलवार त्या झोळीत घुसली. खंडोजीने ती झोळी गोल फिरवून तलवार त्याच्यात अडकून टाकली आणि तलवार मोकळी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तैमूरने पोटात खंडोजीने आपली भरभक्कम लाथ घातली. तैमूर उडून मागे पडला. डोळे चोळत असलेल्या काही सैनिकांना खंडोजीने धूळ चारायला सुरुवात केली. फकीर म्हणून आपल्या समोर झुकलेल्या माना आता खंडोजी हवेत उडवत होता. जिवाजीने पोटात लाथ खाऊन सावरत असलेल्या किल्लेदाराला सावध होण्यापूर्वीच त्याच्या गळ्यावर त्याचीच तलवार ठेवली आणि जायबंदी केली. ही लढाई थोडा वेळ चालली असेल तेवढ्यात खंडोजीच्या मदतीला खुद्द नेतोजी काका, यशाजी संभाजी कावजी धावून आले. किल्लेदार गिरफ्तार झाला. बाकीच्या सैनिकांनी कधीच हत्यार टाकून दिले होते. अगदी तासाभरात गडावर आमच्या शूर मावळ्यांचा कब्जा झाला होता. प्रचंड गडावर भगवा दिमाखात फडकत होता. किल्ल्याच्या मोर्चे बांधणीची जिम्मेदारी नेतोजी काकांना देऊन आम्ही काही सूचना केल्या. खंडोजी खरा ठरला. गडावरची काही पठाण फौज वगळता जवळपास सर्व फौज आम्हाला सामील झाली. किल्लेदाराला गडावरच आमच्या बेगमचा इलाज होत नाही तोपर्यंत नजरकैद करण्याचे आदेश दिले. या सर्वांमध्ये माधू मात्र आपण भयंकर फसलो अशी भावना मनात ठेवून एकटं खंडोजीकडे बघत होता. पहिल्या दिवशी त्याचा खोटा सासरा, नंतर फकीर, नंतर त्याचा वापर करून संपूर्ण गडावर कब्जा करणारा खंडोजी त्याला भूतासारखा वाटला असावा. महादू, माफ कर गड्या, राजासाठी खेळ करावा लागला. सुरुवातीला थोडासा नाराज झालेला माधू खंडोजीच्या बोलण्याने निवळला. तो काय बोलणार होता? खंडोजी, माधूच्या लग्नाची जिम्मेदारी आम्ही घेतली आहे, सांगा त्याला. खुद्द आमच्या तोंडून हे वाक्य निघाल्यावर मात्र तो मुजरा करू लागला. आणि कामाची सुद्धा, स्वराज्यात तुला योग्य काम सुद्धा मिळेल. माधू निवळला. जी, यांच्यासोबत जे काम मिळेल ते करायला तयार आहे मी. माधू खंडोजीकडे बघून बोलला. बेशक, आजपासून खंडोजी ठरवेल तुला कुठली जिम्मेदारी द्यायची ते. काय खंडोजी? जसा तुमचा आदेश राज. खंडोजी तेवढ्यात आदबीने बोलला. गडावर 3 दिवस मुक्काम करत संपूर्ण गडाची पाहणी केल्यानंतर आम्ही गडाची सर्वत्र डागडुजी करण्याचे आदेश दिले. किल्ला सर्वार्थाने मजबूत होता. त्याला आणखी मजबूत बनवण्याचे आमच्या मनी होते. शेवटी खंडोजीने दाखवलेल्या त्या नकली तटबंदीच्या भिंतीसमोर आम्ही उभे होतो. आम्ही एकवार खंडोजीकडे पाहिले. नेतोजी काका, गड किल्ल्यांचे बांधकाम शास्त्रात ही भिंत आम्हाला नैसर्गिक वाटत नाही. ही भिंत आम्हाला खटकते आहे. आपले कसबी लोक कामाला लावून ही भिंत पाडून टाकावी. हो राज, आम्हासही तेच वाटते. तुम्ही आराम करा, आम्ही करून घेतो. नेतोजी काकांनी आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. आमच्या त्या दिवशीच मुक्काम सुद्धा गडावरच पडला. गडावर किल्लेदारांच्या वाड्यात आम्ही खंडोजी, तानाजी सोबत पुढे बेत आखीत असतानाच नेतोजी काका स्वतः धावत आले. राज, जगदंबा पावली. आई भवानीने स्वराज्यासाठी कौल दिला. भिंतीच्या मागे खजिन्यासाठी बनवलेली गुहा आहे. त्यात सोन्या मोहरांच्या पेटेच्या पेट्या निघाल्या. हे सांगताना नेतोजी काकांना आनंद गगनात मावत नव्हता. आमच्या आधीच यशाजी, तानाजी लहान लेकरासारखे उडी मारून उभे राहिले. काय सांगता निळोजी काका, आम्हाला सुद्धा त्यांच्यासोबत आश्चर्यचकित होणे भाग होते. चला राज, खजिना तुमची वाट बघतोय. नेतोजी काका असे बोलून पुढे चालू लागले. आम्ही त्यांच्या मागून तडफडीने निघालो. सर्व जथा आमच्या मागून चालत होता. आम्ही ठिकाणावर गेलो. समोर 50-60 बंद पेट्या ठेवल्या होत्या.
मावळे अजूनही त्यातून पेट्या बाहेर काढीत होते. एक पेटी उघडली होती. त्यात ओसंडून खाली पडतील इतक्या सोन्याच्या मोहरा खच्चून भरल्या होत्या. आम्ही ते सर्व बघत राहिलो. आम्ही एक वेळ खंडोजीकडे बघितले. खंडोजीने आमच्या हातात तिथे पडलेला हातोडा दिला. आम्ही काही न बोलता त्यातल्या सर्वात मोठ्या पेटऱ्यात गंजलेल्या टाळ्यावर संपूर्ण ताकदीनिशी घाव घातला. टाळे तुटले आणि त्याची लोखंडी पट्टी वाकली. नेतोजीने हे कुलूप बाजूला फेकले आणि झाकण बाजूला सारले. पेट्या जुनाट होऊन गंजल्या होत्या, परंतु त्यात ठेवलेली तो किमती ऐवज डोळे दिपवून टाकत होता. एका पाठोपाठ एक टाळे तोडले गेले. खजिन्याची सोनेरी पिवळी चमक भर दिवसात सगळीकडे पसरली होती. कुणी कोणाशी काहीच बोलत नव्हते. सर्वजण आ वासून आणि विस्फरलेल्या डोळ्यांनी त्या खजिन्याची मोजदाद करण्यात गुंतले होते. रोडेश्वर पावला. पहिल्याच कामात आई भवानीने आपल्याला आशीर्वाद दिला. हे स्वराज्य व्हावं ही तर जणू श्रेष्ठ जाहीर आहे. नेतोजी काका भारावून गेल्यासारखे बोलले. हे बोलताना त्यांचा आवाज किती वाढला आहे हे त्यांच्या ध्यानी आले नाही. नेताजीचे हे वाक्य तिथे उपस्थित सर्वांच्या कानावाटे काळजात रुतले. तानाजीने कंठ फुटून जाईल इतक्या मोठ्याने घोषणा दिली. हर हर महादेव. सर्वांनी त्याला त्याच्या आवेशात दुजोरा दिला. हर हर महादेव, जय भवानी. ह्या प्रचंड घोषणांनी प्रचंड गड हादरून गेला होता. आपण काहीच केले नाही. ह्या नम्र आतिर्भावात सहभागी झालेल्या खंडोजीकडे आम्ही मात्र बघत राहिलो. क्रमशः